हे टमाटे माझी बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे. हैदराबादी बिर्याणी में टमाटर कौन डालता है तो हम नहीं डालेंगे. डोळ्याला पाणी जमलं. आता बिर्याणीचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी तुमच्यासोबत माझी बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे की मी हैदराबादी बिर्याणी कशी बनवते ह्याची रेसिपी शेअर करणार आहे. आता बिर्याणीच्या प्रत्येकाच्या आपापल्या वेगळ्या रेसिपीज आहेत. माझी रेसिपी काय आहे ते मी तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेप शेअर करते. सो स्टे ट्यून. चला तर मग बिर्याणीची सुरुवात मॅरिनेशन पासून करूया. आता हे सर्व हे आहे लाल तिखट, धने पावडर, बिर्याणी मसाला, हे अद्रक लसूण पेस्ट, हळद, मीठ आणि मिरच्या आणि 1 वाटी दही. आता हे अर्धा किलो चिकन आहे. त्याच्यासाठी आपण 1 चमचा लाल तिखट, जे काही तुम्ही तिखट खाता त्याच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. हे 3 पोहे खायचे 3 चमचे धने पावडर आहे. आणि हे जो 10 रुपयाचा सुहाना मसाल्याची पुडी येते आपली बिर्याणी मसाल्याची, ती आहे. 1 चमचा हळद, 2 चमचे मीठ आणि ही पण 10 रुपयावाली अद्रक लसूण पेस्टची पुडी येते. म्हणजे तुम्हाला प्रमाण लक्षात यावं ह्याच्यामुळे मी सांगते की 10 रुपयावाली पुडी असं. सो हे सगळं ह्याच्यामध्ये घालूया आपण. आता आधी घालू मीठ, हळद, धने पावडर, बिर्याणी मसाला, लाल तिखट, अद्रक लसूण पेस्ट आणि मला वाटतं 1 वाटी खूप होईल एवढं ठेवते मी, पाऊण वाटी, आणि मिरच्या. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय. बर आता बिर्याणीचा सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे कांदा. आता हा कांदा मी 4 कांदे घेतलेत. अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ एवढ्यासाठी मी, म्हणजे जवळजवळ 1 किलोची बिर्याणी होती, दोन्ही अर्धा किलो. ह्या वाटी एवढ्या आकाराचे 4 कांदे घेतलेलेत मी बिर्याणीसाठी. आणि हे आता मुनमुन कट करायचे, म्हणजे उभे कट करायचे स्लाइस मध्ये. आणि हे कांदा आणि 2 टोमॅटो. आता आपण हैदराबादी बिर्याणी करतोय, सो हैदराबादी बिर्याणी में टमाटर कौन डालता है तो हम भी नहीं डालेंगे. ये कोशिंबीर साठी आहे. चला तर मग कांदा कट करू. मेहनत बिर्याणी खाण्यामागची मला सगळ्यात अवघड काम वाटतंय कांदा कापणं. कारण असा कांदा कापला की मला शिंका सुरू, नाकातून पाणी, डोळ्यातून पाणी. पण आता काय करणार. आधी ती म्हणे ना, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आधी डोळ्याला पाणी मग मिळेल बिर्याणी. हे जमलं. तेल तापायला ठेवलंय मी. कांदा कापून झाला तर हे कापला ना थोडस सुट्टा करून घ्यायचा. असं करायचं थोडं. हा एक वेगळा होते, म्हणजे तो पटकन तळला जातो. आता हे आता कांदा तेलात गेलेला म्हणजे टाकताना दाखवायचं होतं मला, पण तेवढ्या ताईचा फोन आला आणि ते राहून गेलं. तो तळताना दाखवते. आणि जेव्हा आपल्याला जर हे नाही करायचं की कांदा आधी तळून घ्यायचा आहे आणि परत तो असा क्रश करून त्या मॅरिनेशन मध्ये टाकायचा, जर ते नाही करायचं आपल्याला, डायरेक्ट कांदा टाकायचा आहे, तर फक्त एक काळजी घ्यावी लागते की कांदा उभाच कापायचा, एकदम स्लाइस मोन बारीक व्हायला पाहिजे ते, म्हणजे पटकन तळते. कांदा तेवढंच टाकायचा. डायरेक्ट जर चिकन आपण तेलात टाकायच्या आधी मॅरिनेशन, त्याच्या आधी कांदा तळून घ्यायचा चांगला. फक्त तो एवढं तळला पाहिजे की असं तुटलं पाहिजे ते हातात आलं की. एकदम ब्राउनिश झालं पाहिजे. करपायच्या आधीची स्टेज असते थोडीशी, सो ते थोडस लक्ष द्यावं लागतं. आणि कांदा जर मऊ राहिला ना तर बिर्याणीला मग ती चव येत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा पार्ट मला वाटतो की हे कांदा आहे बिर्याणीमध्ये. म्हणजे प्रत्येक आता ना आपण राईसचं प्रिपरेशन करून घेते मी, पण हे मॅरिनेशनला मला थोडंसं, म्हणजे मॅरिनेट करायला ठेवलं मी मगाशीच 1 तास झाले. कांदा व्हायला थोडासा उशीर लागला मला, पण ते वरून टाकला तरी पण चालतो. म्हणजे मॅरिनेशन मध्ये कसं फ्रेश करून मी दाखवलं पुढेच. मग इकडं कांदा होतोय तोपर्यंत
राईस करून घ्यावा कारण खूप उशीर व्हायला लागला आता जेवायचं पण आहे. आणखीन दम दिल्यापासून परत ते अर्धा पाऊण तास दम द्यावा लागतो त्याला, त्याच्यामुळे मी राईस करते. आणि चला मग हे आहे, एवढं पाणी घातलंय मी. म्हणजे हे साधारण तुम्ही दोन ग्लास, अर्धा किलो म्हणजे 2 ग्लास, 2 ग्लास ह्या ग्लासने तांदूळ घेतलेत मी, 2 ग्लास. आणि ह्याच ग्लासने 6 ग्लास पाणी घातलंय. म्हणजे ते असे खळखळ उकळले पाहिजेत, असं एकदम त्यांना दाटणी नाही झाली पाहिजे, मोकळ्या मनाने ते उकळले पाहिजेत त्याच्यात. म्हणून मी 6 ग्लास पाणी घातलंय. आता मीठ आता चवीनुसार बघा, कारण मग अशी मॅरिनेशन मध्ये पण घातलंय आपण. मी 2 चमचे घालते, एका ग्लासाला 1 चमचा. बाकी पाणी जास्त असते, पाणी जास्त असते त्याच्यामुळे थोडंफार मीठ निघून पण जाते. नंतर घालायचे तमालपत्र आणि बाकीचे खडे मसाले, दालचिनी. आता हे सगळं मिक्स आणलंय मी, पण एक 1-1.5 चमचा शहाजिरे आणि हे आहे ना, लवंग आणि हे बाकी थोडस कमी घातलं तर चालतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तांदूळ सुटसुटीत व्हावा म्हणून त्याच्यात अर्धा चमचा तूप घालायचं आहे आपल्याला. आणि तांदळाला एकदम व्हाईटिश कलर त्याचा आहे असा राहावा म्हणून लिंबू, आणि लिंबामुळे पण तांदूळ सुटसुटीत होतो. ह्याला उकळी आली की ह्याच्यात आपण तांदूळ घालायचे, त्याच्या आधी घालायचे नाही. इकडं तांदळाचं ठेवलंय आणि इकडं कांद्याचं सुरळ बघू शकतो. छान उकळी आली आहे आणि तांदूळ मी धुवून घेतले तर त्याच्यात घालते. आता हे जे मगाशी आपण बनवलेलं मॅरिनेशन आहे त्याच्यात मी सांगितलं होतं की पाऊण वाटी दही घालायचंय, पण नंतर माझ्या लक्षात आलं की टमाटर घालत नाहीत आपण, त्याच्यामुळे हे पूर्ण 1 वाटी दही घालून घ्यायचंय. आता हे जवळजवळ 1 तास हे झालंय, पण ठीक आहे. आता कांदा हे करायला मग थोडासा उशीर झाला. बाकी जर तुम्हाला सगळं अवेलेबल त्याच ह्याला असेल तर सगळं कांदा पण तेव्हा जेव्हा मॅरिनेशन करतो आपण तेव्हा टाकला तरी चालतं. बघा आता कांद्याचा कसा आवाज येतोय, हा असा आवाज आला पाहिजे कांद्याचा. आणि एकदम बारीक भुगा नाही झाला तरी पण चालतं, नंतर हलवण्याचं वगैरे ते होऊन जाते. हे झाले, आता ह्याच्यात घालून घ्यायचं. हे तांदूळ ना अधून मधून सारखं चेक करत राहायचं, कारण गॅस पण आपण फुल केलेला आहे आणि हे परत फार लवकर हे 70% शिजायला पाहिजे. म्हणजे आता तांदूळ तयार झालाय, बरोबर 20 मिनिट लागलेत. हे बघा, हा मधून थोडासा कच्चा दिसतो, हे वरून पण दिसत असेल तुम्हाला जरा. इथपर्यंत म्हणजे इझिली ब्रेक होईल असा तो, त्या स्टेज पर्यंत आपल्याला तो शिजवायचा आहे. आता ह्याच्यात ना फक्त म्हणजे तेलातच ते चिकन हे होऊ द्यायचं, कारण त्याला आपण दही लावलेलं आहे त्याच्यामुळे ते तेलात थोड्या वेळाने पाणी सोडतंय. त्याच्यात वरून काय पाणी ऍड करायची गरज नसते, तेलामध्येच हलवायचं. आणि फार जर वाटलं तुम्हाला तर हे झाकून ठेवायचं, मग पाणी जास्त सुटतं. एक हाय फ्लेमवर नाही, थोडीशी लो फ्लेम करायची, एक 10 मिनिट झाकून ठेवायचं आणि परत ते झाकण बाजूला काढायचं आणि परत 15 मिनिट हाय फ्लेमवर ते सगळं मिक्स करून घ्यायचं. हे बघा किती पाणी सुटलंय, हे बघू शकता तुम्ही.
हे त्याच्यातलंच पाणी आहे. आता काय करायचं, हाय फ्लेम करायची आणि हे सगळं पाणी आटून घ्यायचं. फक्त आता एवढं म्हणजे लक्ष द्यायचं की ते खाली चिटकू नये, त्याच्यामुळे त्याला सारखं हलवत राहायचं. गॅस आपण फास्ट केलेला असतो, त्याच्यामुळे हे सारखं पातेल्यात थोडंसं हलवत राहावं लागतं. आता मी जे पातेलं घेतलंय त्याचं बूड जरा पातळ आहे, त्याच्यामुळे मला सारखं हलवावं लागतंय ते. तुम्हीचं जरा जाड बुडाचं पातेलं असेल तर जास्त हलवायची पण गरज नाही पडणार. आणि ह्याच प्रोसेसमध्ये पूर्ण चिकन पण 70% पेक्षा जास्त चिकन शिजून निघतंय. आता तुमच्या आवडीप्रमाणे फूड कलर टाकायचा आहे. मी हिरवा आणि केशरी यूज केला आहे. तुम्हाला जो आवडतो तो करू शकता. आणि असा वरून पेपर ठेवायचा आहे आणि पेपरवर पाणी शिंपडायचं आहे, जेणेकरून जी काही वाफ, जे काही फ्लेवर असतील त्यातून निघणारे ते मध्येच राहतील. त्याच्यानंतर गॅसवर तवा ठेवायचा आहे. जो काही आपला भाकरी करायचा तवा असतो, लोखंड, जर्मन, काहीही चालेल, तो तवा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर पातेलं ठेवायचं आहे. पातेल्यावर ही कळशी मी पाण्याने भरून ठेवली आहे, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही. आणि ह्याला आपल्याला 15 मिनिट हाय फ्लेमवर आणि 20 मिनिट लो फ्लेमवर दम देऊन घ्यायचा आहे. बरोबर पाऊण तासानंतर अशी मस्त बिर्याणी तयार होते. हे वरचा पेपर काढून टाकायचा. आणि मी तुम्हाला म्हणलं होतं माझं पातळ बुडाचं पातेलं आहे, त्याला थोडंसं खाली करपलं होतं म्हणून मी ते वेगळ्या भांड्यात काढून घेतले. आणि ही बघा किती मस्त अशी टेम्पटिंग, तोंडाला पाणी सोडणारी बिर्याणी तयार आहे. मस्त अशी बिर्याणी तयार आहे. तसं तर मी पूर्ण व्हिडिओमध्ये सगळे म्हणजे डिटेलमध्ये सांगितले तुम्हाला. तरी पण तुम्हाला काही विचारायचं असेल ह्याच्याबद्दल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि तुम्हाला माझी बिर्याणीची रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा. चलो बाय, आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.